बांगलादेशात हिंदू समाजाच्या बंधू भगिनींवर अन्याय अत्याचार होत आहे त्या निषेधार्थ संगमनेर शहर आणि तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोर्चेकऱ्यांनी बांगलादेशच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। बांगलादेशात अनेक दिवसांपासून हिंदू समाजाच्या बंधू भगिनींवर अन्याय अत्याचार केला जातोय, त्यामुळे मोठा हिंसाचार उफाळला आहे। त्यामुळे बांगलादेशात राहणाऱ्या असंख्य हिंदू बांधवांच्या आणि भगिनींच्या जीविताला धोका निर्माण होतोय। बांगलादेश सरकारच्या वतीनं कधी हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत तर कधी पुतळे तोडले जातात। हिंदू प्रतीकांची विटंबनाही केली जात असून याचा निषेध करणाऱ्या हिंदू समाज बांधवांच्या हत्या केल्या जात आहेत। हल्ले आणि धमक्यांची तीव्रता वाढत आहे। या पार्श्वभूमीवर कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते तसेच हिंदू समाज बांधव, तरुण, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। मोर्चेकऱ्यांच्या वतीनं दिलेलं निवेदन संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी स्वीकारलं। यावेळी या मोर्चाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये, शांततेत पार पाडावा म्हणून संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनावणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महानुभव पंथाचे विजय महाराज बाळापूरकर, प्राध्यापक सोपान देशमुख यांची यावेळी भाषणं झाली। दोघांनीही आपल्या भाषणातून बांगलादेशामधील परिस्थिती विशद केली। संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। सकल हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या हा मोर्चामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनांसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे देखील सहभागी झाले होते। बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित, संपत्ती आणि धार्मिक स्थळांचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावलं उचलणं, बांगलादेश सरकारचं अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करणं, भारत सरकारनं या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन तातडीनं प्रभावी उपाययोजना सुरू कराव्यात, अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण आणि समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखावं आदी प्रमुख मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या आहेत। काल संगमनेरमध्ये मी तर मुंबईला होतो, तर मला माहिती नाही, पण आज सकाळी मला काही कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली की ज्यावेळेस सकल हिंदू समाजाने जर आज 10 तारखेला मुकमोर्चा ठेवला होता तर काल त्यांनी ठेवणं हे दुर्दैवी होतं। परंतु एक त्यांनी अशा प्रकारे याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रकार हा थोडा केविलवाणा वाटतो मला। दुर्दैवाने तसं होणं अपेक्षित नव्हतं। ज्यावेळेस आपल्या बांगलादेशच्या बांधवांसाठी आपण सर्व राजकीय मतभेद विसरून येणं अपेक्षित असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने जाणं योग्य नव्हतं। याच्या अगोदर कधी काँग्रेस हिंदू मोर्चामध्ये सामील नाही झाली, परंतु आज सामील होताना दिसते, कसं पाहता येतं? नाही, यापूर्वी ते का झाले नाही मला नाही माहिती, पण यापूर्वी संगमनेरात जेवढे काही हिंदू मोर्चे निघाले असेल किंवा बाकीचे समाज हिताचे जे काही आंदोलन झाले असेल त्यामध्ये मी प्राधान्याने उपस्थित होतो आणि आत्ताची जी काही परिस्थिती, राजकीय परिस्थितीनुसार पराभव झाल्यानंतर त्यांना कुठेतरी आज हिंदुत्वाची आठवण आली असेल असं मला वाटतं। विरोधक आता ईव्हीएम विरोधात गेलेले आहेत, ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन आजपासून त्यांनी चालू केलेले आहेत, याकडे कसं पाहतो? ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे लोकशाहीची ते एक प्रकारे थट्टा करून राहिलं। स्वतः ज्यावेळेस संगमनेरचे माजी आमदार निवडून आले त्यावेळेस 3 वेळेस ते ईव्हीएमवर निवडून आले, हे ते का विसरताय? आज लोकसभेमध्ये ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस त्यांच्या काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, त्यावेळेस त्यांना ईव्हीएमवर शंका नाही आली। कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आल्यावर यांचं इतर राज्यात सरकार आलं तर ईव्हीएम चांगले असतात, परंतु ज्यावेळेस आपण विरोधात जातो त्यावेळेस लोकशाहीमध्ये, लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये झालेला निर्णय पराभव हा मान्य करायचा असतो आणि तो स्वीकारायचा असतो। ईव्हीएमवरती राजकारण करणं आज त्यांचा एक काय म्हणतात त्यामध्ये काय एक दुर्दैवी निर्णय येतो। संगमनेर तालुक्यातल्या माजी आमदारांनी ईव्हीएमवरती फॉर्म भरला होता चेकिंगचा। नगरमध्ये 60पेक्षा जास्त मशीन चेक झालेल्या आहेत, त्यामध्ये व्हीव्हीपॅटमध्ये निघालेल्या चिठ्ठ्या आणि झालेलं मतदान हे सारखंच झालेलं आहे, तर यावरती काय सांगाल तुम्ही? संगमनेरमध्ये सुद्धा मी सांगतो ना तुम्हाला, जर वेळ आली तर माझं मत वाढेल पण माझं कमी होणार नाही। संगमनेरमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी मोजणी टाकली, माझं तर त्यांना विनंती होती की ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मतदान पडले, भरभरून मतदान पडले, काही जे गावं आहेत जे तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती, संगमनेरकरांना माहिती, ठराविक मूल्य आहेत, ठराविक गावं आहेत, तिथं तुम्हाला जे मतदान झालंय तिथली ईव्हीएमची जर तुम्ही तपासणी केली तर चांगलं राहील। YES9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर।